गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी लक्ष्मणाच्या. तर बघा, दिवाळी सुरू झालेली आहे आणि वसुबारस झालेला आहे. दिवाळीचा पहिला दिवस, दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी झालेला आहे आणि आता दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्थी. धनतेरस झाल्याच्या नंतर लगेचच येते ती म्हणजे नरक चतुर्थी. तर आज आपण बघणार आहोत नरक चतुर्थी म्हणजे काय, या दिवशी उटणं लावून अभ्यंग स्नानाला काय महत्त्व आहे, उटणं म्हणजे काय, या दिवशी काय सेवा करायची आहे, चतुर्थीचा मुहूर्त काय आहे, अभ्यंग स्नानाचा मुहूर्त काय आहे. या दिवशी नरकासुराचं प्रतीक म्हणून एक फळ आपल्याला आपल्या पायाखाली चिरडायचं आहे. तर ते फळ कोणतं आहे, ते का चिरडायचं आहे, तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला नरक चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. आणि हो, अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. तर बघा, आपल्या लहानपणी आपली आई आपल्याला म्हणायची, उद्या लवकर उठा बरं का, नरक चतुर्थी आहे. जर लवकर आंघोळ नाही केली, अभ्यंग स्नान नाही केलं, उटणं नाही लावलं तर तुम्ही नरकात जाल. आणि त्या भीतीपोटी आपण सगळेजण लवकर उठायचं. सगळ्यांमध्ये एक चॅलेंज लागायची की कोण आधी उठणार, कोण लवकर आंघोळ करणार. आणि मग जे लवकर आंघोळ करणार नाही त्याला आपण चिडवायचं की तू नरकात जाणार, नरकात जाणार. आणि त्या भीतीपोटी मात्र सगळेच जण सकाळी उठून आंघोळीची घाई गडबड करायची. तर बघा, म्हणजे नरकात जाण्याच्या भीतीपोटी मात्र सगळेजण आवर्जून उठून आधी आंघोळ करायचे. तर एक ती लहानपणाची मजा अगदी वेगळीच होती. पण आता खरं कारण कळतं की खरंच या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान, उटणं लावण्याला काय महत्त्व आहे. तर बघा, धनतेरस नंतर येते नरक चतुर्थी. भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून संपूर्ण मानवजातीला त्याच्या त्रासातनं मुक्त केले होते. तर असुर म्हणजेच काय, तर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे नरकासुराचे प्रतीक आहे. आणि अशा या राक्षसाचे श्रीकृष्णाने वध केला आणि म्हणून हा दिवस आपण नरक चतुर्थी म्हणून मानला जातो, ओळखला जातो. या दिवशी सकाळी म्हणजे पहाटे पहाटे अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील जी नरकरूपी पापवासना आहे त्याचा नाश करायचा असतो. अहंकाराचे उच्चाटन करायचे असते आणि त्यानंतरच आपल्यातील अहंकाराचा पडदा दूर होऊन आपल्यामध्ये आत्मज्योत निर्माण होत असते. म्हणून या दिवशी सकाळीच उठून, अगदी पहाटेच उठून अभ्यंग स्नान करायचं असतं. तर बघा, आता अभ्यंग स्नानाचा मुहूर्त काय आहे आणि त्याआधी चतुर्थी कधी लागते ते बघा. तर नरक चतुर्थी ही 30 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी दुपारी 1:15 सुरुवात होणार आहे. तर ती 31 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी दुपारी 3:52 संपणार आहे. म्हणजेच नरक चतुर्थी आपल्याला गुरुवारी 31 ऑक्टोबरलाच साजरा करायचा आहे आणि अभ्यंग स्नान देखील आपल्याला गुरुवारीच करायचं आहे. तर अभ्यंग स्नानाचा मुहूर्त काय आहे, तर 31 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी पहाटे 5:58 हा मुहूर्त सुरू होणार आहे. तर तो 6:41 आहे. तर एवढ्या वेळामध्ये आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे. तर आता घरात खूप मेंबर असतील आणि एवढ्यांची आंघोळ एवढ्या वेळात होणार का, तर ऑब्विसली नाही होणार. पण मनात असं काही आणायचं नाही. फक्त सकाळी उठून लवकरात लवकर आंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा. या वेळेत जर झाली तर अतिशय चांगलं, तुम्ही नरकात जाणार नाही. बघा, शेवटी आपलं कर्मच ठरवणार आहे की आपण नरकात जाणार की स्वर्गात जाणार. तर बघा, यानंतर देखील तुम्ही आंघोळ करू शकता. फक्त या दिवशी जी रीत आहे ती म्हणजे अंगाला उटणं लावून आंघोळ करायची असते. तर अंगाला उटणंच का लावायचं, उठणं म्हणजे काय, तर बघा, उठण्याचा अर्थ आहे उठा, लवकर जागे व्हा, आपले शरीर मन स्वच्छ करा. इतके स्वच्छ करा उटणं लावून की त्यात देवाने देखील वास केला पाहिजे. तर बघा, उटणं लावल्याने काय होतं, उटणं लावून जर आपण आंघोळ केली तर आपल्या शरीरावरील जो नरकाचा गंज म्हणजेच जी आपली वाईट प्रवृत्ती आहे, काम, क्रोध, माया, मोह, मत्सर, राग, हा नाहीसा होतो आणि आपले आत्मा, आपले शरीर ही पवित्र होत असते. उठण्याचं महत्त्व हेच आहे की बघा, मनुष्य हा आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा नरकवास भोगत असतो.
जसं की आजारपणाचा नरकवास असतो, गरिबीचा नरकवास असतो, किटकिटीचा नरकवास असतो. कोणतेही काम हाती घेतलं की त्यात यश न येणं हा देखील एक त्यातलाच भाग आहे. तर जेव्हा आपण हे असं उटणं लावून अंघोळ करतो नरक चतुर्थीच्या दिवशी, तेव्हा आपल्यातील हा सगळा नरकवास दूर होतो. आणि म्हणून या दिवशी उटणं लावून आंघोळ करण्याला, अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. अभ्यंग स्नान केल्याने अपमृत्यू टाळला जातो असं देखील म्हणतात. शरद ऋतूची शेवट आणि हेमंत ऋतूची सुरुवात या संधी कालावर दिवाळीचा हा सण साजरा करतात. त्यामुळे या दिवशी अंगाला तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याला नरक चतुर्थी असं म्हणतात. आणि या दिवसापासूनच आपण अंगाला उटणं तेल लावून आंघोळ करत असतो. तसंच या दिवशी सकाळीच उठून आपल्याला आपलं घरामध्ये दिवे लावायचे आहे. देवीजवळ, तुळशी मातेजवळ, आपल्या उंबरठ्यावर म्हणजेच मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला 2 दिवे लावायचे आहे. या दिवशी यमाचा देखील दिवा लावला जातो आणि यमदेवाला देखील प्रार्थना केली जाते अपमृत्यू टाळण्यासाठी. या चतुर्थीला आपण छोटी दिवाळी म्हणून देखील साजरा करतो. म्हणजे या दिवसापासूनच आपण दिवे लावण्यासाठी सुरुवात तर करतो. जास्तीत जास्त दिवे तर आपण खरं वसुबारसलाच आपण पहिला दिवा लावण्याची पद्धत आहे आणि लावायलाच पाहिजे. परंतु नरक चतुर्थीला आपण सकाळीच उठून आपल्या घरात सगळीकडे ठिकठिकाणी दिवे लावले पाहिजे. जेव्हा आपण लायटिंग लावतो ना, तर लायटिंगपेक्षा देखील पंथीतल्या दिव्यातनं जी सकारात्मकता येते ना, त्या सकारात्मकतेला बिलकुल चॅलेंज नाही आहे. म्हणून जेवढे तुम्हाला जास्त तेलाच्या पंत्या लावता येतील या दिवशी सकाळीच उठून, तेवढं जास्त तुम्ही पंत्या लावण्याचा प्रयत्न करा इन्स्टेड ऑफ लाईट लॅम्पपेक्षा. जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्याला या दिवशी आता काय सेवा करायची आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला सकाळीच उठून जेव्हा आपण अभ्यंग स्नान करू, अभ्यंग स्नान झाल्याच्या नंतर, देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला देवासमोर बसून विष्णू सहस्रनाम घ्यायचं आहे. गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावं देखील आपल्याला घ्यायची आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी नरसिंह स्तोत्राचं देखील आपल्याला पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशी आपल्याला सेवा या दिवशी करायची आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, या दिवशी एक फळ आहे जे आपल्याला चिरडायचं आहे. तर ते फळ आहे, त्या फळाचं नाव आहे कारीट. कारीट नावाचं फळ आहे. हे नरकासुराचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. हे फळ मार्केटमध्ये देखील मिळतं. आधी ह्या सगळ्या प्रथा गावी व्हायच्या, परंतु आता आपल्या शहरात देखील होतात. फक्त ते आपल्याला माहिती नसतात. आता कोणत्याही गोष्टीचं जोपर्यंत आपल्याला कारण कळत नाही तोपर्यंत ती गोष्ट करण्यामध्ये काहीच मजा येत नाही. तर बघा, हे कारीट नावाचं फळ नरकासुराचं प्रतीक आहे आणि ते आपल्याला सकाळीच उठून अभ्यंग स्नानाच्या आधी डाव्या पायाच्या अंगठ्याने आपल्याला ते चिरडायचं आहे. म्हणजे आपल्यातली सगळी जी मी तुम्हाला सांगितलं असुरता आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. जे आपल्याकडं जे षड्रिपू आहे आपले, त्याने ते नष्ट होतात असं एक मानलं जातं. म्हणून हे देखील तुम्ही करू शकता. कारीट नावाचं फळ या दिवशी आपल्याला चिरडायचं आहे. तर बघा, अशी आहे नरक चतुर्थीबद्दलची माहिती. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.